आता मनपात स्वीकृत सदस्यासाठी पराभूतांच्या धडपडी सुरू। नामनिर्देशित पदासाठी राजकीय पक्ष नेहमीच खूप महत्त्व देतात, कारण निवडणुकीत पराभूत झालेल्या नेत्यांना, उमेदवारी नाकारलेल्या कार्यकर्त्यांना किंवा पक्षासाठी महत्त्वाच्या व्यक्तींना या मार्गे सदनात आणता येते। अशा व्यक्तीमुळे पक्षाची सदनातील उपस्थिती मजबूत होते आणि अनुभवी नेते सक्रिय राहू शकतात। हा बदल केवळ मुंबईपुरता मर्यादित राहणार नाही, राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये आता 10 नामनिर्देशित सदस्य नेमले जातील। नामनिर्देशित नगरसेवक हे थेट जनतेने निवडलेले असतात। हे पद विशेषतः प्रशासन, कायदा, वैद्यकीय अभियांत्रिकी, शिक्षण, सामाजिक कार्य अशा क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या अनुभवी व्यक्तीसाठी राखीव ठेवले जाते। यात डॉक्टर, वकील, अभियंते, प्राध्यापक, शिक्षक, मुख्याध्यापक, सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सरकारी अधिकारी यांचा समावेश होऊ शकतो। नियुक्तीची प्रक्रिया आयुक्तांच्या शिफारशीनुसार सुरू होते। त्यानंतर सभेची संमती घेतली जाते आणि महापौरांच्या शिफारशीनुसार राज्य सरकार अंतिम निर्णय घेते। या सदस्यांना निवडून आलेल्या नगरसेवकाप्रमाणेच मानधन, भत्ते आणि विकास निधी मिळतो। ते सभेत बोलू शकतात, सूचना मांडू शकतात आणि विविध समित्यांमध्ये काम करू शकतात। मात्र महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या आंतरिक निवडीसाठी त्यांना मतदानाचा अधिकार मात्र नसतो।